नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नगर परिषद पदभरतीतील गट क आणि गट ड संवर्गातील नवीन पदभरतीला सुरुवात होत आहे. मित्रांनो, संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, यातील जर म्हटलं तर गट ड संवर्गातील सर्व पदं जर म्हटलं तर जवळपास 80% पदं 10वी पास वरती भरली जाणार आहेत. आणि गट क या संवर्गातील जर विचार केला तर काही पदं 10वी पास होती, काही पदं 12वी पास होती आणि काही वेगवेगळ्या पदानुसार आपल्याला वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असलेली बघण्यासाठी भेटणार आहे. संपूर्ण या पद भरतीचं वेळापत्रक आज आलेलं आहे. मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा आपल्याला माहिती उपलब्ध झालेली आहे. तर याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, हे जे पदं भरली जाणार होती हे मागेच 2023-24 ला भरली जाणार होती. मित्रांनो, कारण जेव्हा 75,000 एवढी सरासरीच्या माध्यमाने पदं भरली जाणार होती, यामध्ये देखील आपल्याला या नगर परिषद पदांचा समावेश असलेला बघण्यासाठी भेटला होता. परंतु या पदभरतीची जाहिरात आलेली नव्हती. मित्रांनो, मात्र आता सर्व या पदभरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. मित्रांनो, संपूर्ण वेळापत्रक आलेलं आहे, जागा किती असणार आहे, बाकीची इतर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी एका महत्त्वाच्या पुस्तकाची माहिती देऊन घेतो. मित्रांनो, लवकरच महाराष्ट्रामध्ये वन विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी नवीन पदभरतीला सुरुवात होत आहे. यातील महत्त्वाची 2 पदं असणारे वनरक्षक आणि वनसेवक. जवळपास 12 ते 13,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश असणार. मित्रांनो, लवकरच हे सर्व पदं भरली जाणार आहे. त्या हेतूने आपल्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं असणार. मित्रांनो, वन विभागातील जेवढे पण आतापर्यंतच्या लेटेस्ट पदं भरत्या झालेल्या आहेत तर त्यांचे सर्व एकत्रित प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल. या पुस्तकाचं नाव आहे वनरक्षक 94 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2019 ते 2025 पर्यंतचे जेवढे पण पेपर झाले यामध्ये वनरक्षक म्हणा, लघुलेखक म्हणा, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लेखापाल, वनरक्षक, आपल्याला हे लेटेस्ट झालेले 2023 चे पेपर म्हणा, 2019 चे पेपर म्हणा, हे सर्व एकत्रित आपल्याला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. मित्रांनो, ऑनलाईन तुम्ही Amazon, फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता किंवा जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन आरामशीर हे तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता. आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे वन विभागातील सर्व आपल्याला पदभरतींसाठी. ठीक आहे, तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू आपण करत आहोत. तर बघा मित्रांनो, संपूर्ण वेळापत्रक आलेल्या वेबसाईटला देखील जर म्हटलं तर आपल्याला वेळापत्रक बघण्यासाठी भेटून जाईल. तर बघा, आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला इथे याबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा, आता जी पण कंपनी हे पेपर घेणार आहे, TCS किंवा IBPS, तर यांचा जो करार आहे मित्रांनो तो इथं पूर्ण करून घेण्याचा कालावधी जर म्हटलं तर त्याची तारीख दिलेली आहे 15/6/2025 पर्यंत. त्यानंतर पदभरतीची जाहिरात कधीपर्यंत येईल तर बघा 15/7/2025 पर्यंत आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटेल. आणि त्यानंतर आपल्याला परीक्षेचा अंतिम जो निकाल असणार आहे मित्रांनो, यामध्ये आपले सर्वप्रथम जर म्हटलं तर फॉर्म भरून घेतले जातील, ॲडमिट कार्ड येतील, परीक्षा होईल, त्यानंतर आन्सर की वगैरे निकाल लागेल, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागेल, वेटिंग लिस्ट लागेल आणि संपूर्ण हे निकाल वगैरे जाहीर करण्याचा कालावधी जो असणार आहे मित्रांनो 30/9/2025 पर्यंत आपल्याला झालेला बघण्यासाठी भेटून जाईल. मित्रांनो, म्हणजे या देखील पदभरतीचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. त्यानुसार जर म्हटलं तर नगर परिषद आपल्याला पदभरतीची आपल्याला गट ड आणि गट क या संवर्गातील जर तुम्ही जाहिरातीची वाट बघत होता तर आता संपूर्ण वेळापत्रक आलेलं आहे. मित्रांनो, नोटीस देखील जाहीर झालेलं आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर बाकीची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आजचंच हे नोटीस आहे मित्रांनो. ही पदभरती 2022-23च्याच कालावधीमध्ये होणार होती, परंतु काही कारणास्तव जर म्हटलं तर ही पदभरती तेव्हा झालेली नाही आहे मित्रांनो. परंतु आता या पदभरतीला सुरुवात झालेली आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. त्यानुसार तुम्ही या देखील पदभरतीची तयारी करू शकता. यातील जर म्हटलं तर आपल्याला 2 ते 3 हजाराच्या पदांचा समावेश बघण्यासाठी भेटेल, कारण प्रत्येक याच्यानुसार आपल्याला वेगवेगळी पदं असणार आहे याच्यामध्ये देखील. आणि यातील जर म्हटलं तर आपल्याला मोठी पदभरती बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. जवळपास माझ्या अंदाजानुसार आपल्याला कमीत कमी 2,000 तरी पदांचा समावेश असलेला बघण्यासाठी भेटणार आहे आणि बहुतेक जास्तीत जास्त पदं 10वी पास होती असणार आहे. तर तुम्ही या देखील पदभरतीची व्यवस्थित तयारी करू शकता मित्रांनो. आता ऑलरेडी जर म्हटलं तर ही पदभरती खूप लेट झालेली आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर या पदभरतीला सुरुवात होणार आहे. 100% जाहिरात येणार आहे मित्रांनो. तर या देखील पदभरतीचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास चालू ठेवू शकता. ठीक आहे, या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल या पदभरतीविषयी ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती दिले जाईल. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.